नमस्कार प्रिय पालक. सैनिक स्कूल ई काउन्सलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत. 28 जानेवारी 2024 रोजी सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रियाची प्रोविजनल आन्सर की म्हणजे उत्तरपत्रिका आपण सर्वांनी पाहिली आहे आणि त्याच्यावर आपण ऑब्जेक्शनसुद्धा घेतले होते. तर नवीन अपडेटनुसार अंतिम उत्तरपत्रिका ही NTA यांनी जाहीर केली आहे. ती आपण आता पाहणार आहोत. आपण पाहू शकता NTAने जाहीर केलेली आन्सर की आहे, मराठी आन्सर की आहे. त्याच्यामध्ये पहिला पूर्ण सेट जो ए आहे तो इथे प्रथम पाहू शकता. त्याच्यानंतर बी सेट आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला सी सेट दिसतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला हा डी सेट दिसतोय. तर अशा प्रकारे ही उत्तरपत्रिका फायनल उत्तरपत्रिका जाहीर केलेली आहे. जरी कुणाला यानुसार बघायचे असेल तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही आन्सर की बघू शकता. हा पहिला ए सेट आहे. त्याच्यानंतर बी पूर्ण तुम्हाला सगळ्या 1 ते 25 प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथं दिसत आहेत. त्याच्यानंतर सी हा कोड आपला समोर दिसत आहे आणि त्याच्यानंतर हा डी कोड आहे जो आपल्यासमोर दिसत आहे. आपण व्हिडिओ पॉज करून सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे पाहू शकता. तर त्याच्यानंतर तुम्हाला याची एक उत्तरपत्रिकेनंतर तुम्हाला फायनल रिझल्ट आज किंवा उद्या जाहीर होईल. ही उत्तरपत्रिका NTAने जी त्यांची मेन वेबसाईट आहे nta.ac.in याच्यावरती जाहीर केलेली आहे. तुम्हाला इथे दिसत आहे लेटेस्ट @NTA. त्याच्यामध्ये 3 नंबरला ऑप्शन आहे फायनल आन्सर की फॉर AISSEE 2024 क्लास 6 एक्झाम हेल्ड ऑन 28 जानेवारी 2024 आणि रीड मोअर वरती क्लिक केल्यानंतर आपण ही उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतो. तुम्हीही तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या PCवरती ही उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकता. त्यासाठी वरती दाखवल्याप्रमाणे nta.ac.in ही वेबसाईट ओपन करा. त्याच्यामध्ये लेटेस्ट @NTA जावा. रीड मोअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिका दिसेल. तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये तुमच्या पाल्याने ही उत्तरपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे ते लँग्वेज त्या पेजनुसार आहे. तर मराठी लँग्वेजची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका ही पेज नंबर 29 ते 32 पर्यंत आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिली की उत्तरपत्रिकेचे ABCD असे कोड आहेत. तर त्याप्रमाणे पुढील प्रक्रियासुद्धा आपण लवकरच लवकर चालू करणार आहे. परंतु त्याच्या अगोदर मला असं सांगायला आवडेल की या उत्तरपत्रिकेप्रमाणे जे उत्तरं आहेत हीच अंतिम ग्राह्य धरली जाणार आहेत. यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही. तर लवकरच आपल्या पल्ल्याचा निकालही या वेबसाईटवरती जाहीर होणार आहे अशी अपेक्षा आहे. तर 1 ते 2 दिवसामध्ये पुढील जी प्रक्रिया असते ई काउन्सलिंगची तीही सुरू होईल आणि या प्रक्रियेचे संपूर्ण माहिती सर्वात प्रथम आपल्याला मिळण्यासाठी आपण या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इथून पुढं नवीन माझे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवरती येतील. धन्यवाद.